नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने केडगाव येथे अहिल्या महिला उद्योजकता विकास अधिकृत लघु उद्योग शिवणकाम केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले। याचवेळी आयोजित करण्यात आलेल्या महिला रोजगार मेळाव्यास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांना प्रशिक्षणासह कायमस्वरूपी उत्पन्नाचा मार्ग खुला होणार आहे। महिला उद्योजकता विकास अभियानांतर्गत सेवाभावी प्रबोधन समिती, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, रोजगार निर्मिती अभियान आणि संजीवन उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे। या केंद्राच्या माध्यमातून महिला शिवणकामाचे व्यावसायिक व प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी करून 100% रोजगाराची हमी देण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली। या शिवणकाम केंद्रात महिलांकडून विविध आकारांच्या गोधड्या, साध्या व फॅन्सी कुर्त्या, रेशीम कुर्ते, पायजामे तसेच इतर वस्त्र निर्मिती केली जाणार आहे। उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध करून देण्याबरोबरच तयार मालाची खरेदी संस्थेकडून करण्यात येणार असून त्यांचा मोबदला थेट महिलांना दिला जाणार आहे। त्यामुळे महिलांना बाजारपेठेची चिंता न करता रोजगाराची संधी मिळणार आहे। या उद्घाटन सोहळ्याला नगरसेवक विजय पठारे, उद्योजक संदीप देशमुख, सेवाभावी प्रबोधन समितीचे अध्यक्ष तथा कल्याणी महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉक्टर सौ सुनीताताई मोडक, संजीवन उद्योग समूहाचे संदीप फुंदे, कार्यकारी अधिकारी प्रशांत लोणारी, केडगाव शिवणकाम केंद्राच्या अध्यक्षा मोनिका कुसळकर, रवींद्र कुसळकर यांच्यासह परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या। नमस्कार। आज खरं तर खूप आनंद होतो आहे। नाशिक विभाग आणि अहिल्यानगर मध्ये येऊन जो रोजगार मेळावा आपण कार्यशाळा ठेवण्यात आली, तर अहिल्या अधिकृत लघु उद्योग शिवणकाम केंद्र याच्या संचालिका मोनिका कुसळकर ताई यांनी हा उपक्रम आज अहिल्यानगर येथे आर्थिक स्थिती प्रत्येकाच्या घरातली छान व्हावी यासाठी हा उपक्रम ठेवण्यात आला। तर कल्याणी महिला सेवाभावी संस्था, प्रबोधन समिती, सेवाभावी संस्था आणि संजीवन उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्रभर आपण जो रोजगार महिलांप्रती नेत आहोत, तर तो खरंच प्रत्येक घरात खूप आवडत आहे आणि प्रत्येक घर सबल व्हावं यासाठी जो प्रयत्न आम्ही करत आहोत, तर तो खरंच कुठेतरी देशाच्या अर्थकारणाला हातभार लावेल हे निश्चितच होत आहे। तर यामध्ये पहिला केंद्र जे आपण ओपन केलं होतं गेल्या 1.5 महिन्यापूर्वी, त्या अश्विनीताई झरेकर होत्या, नंतर आपल्या शुभांगी देशमुखताई होत्या, आता मोनिकाताई कुसळकर आहेत। आणि आज तर बघता बघता प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरून ज्या महिला आल्यात, तर गाव पातळीवरचे जवळजवळ 20 केंद्र आज स्थापन होण्याची शक्यता नक्की आहे। तर असाच जर रोजगार भिमुखपणे आपण महिलांसाठी आणला, तर या देशाची आर्थिक स्थिती होऊन खूप चांगलं आपल्या देशासाठी त्याचं संघटन तयार होईल आणि देशाला हातभार लागू शकतो। त्यासाठी संजीवन उद्योग समूहाचे जे अध्यक्ष आहेत संदीप दादा फुंदे यांच्या डोक्यातून आलेली ही रचना खूप सुंदर आहे आणि असंच पाठबळ त्यांना मिळत राहो आणि या देशासाठी ते काम करत राहोत हे संजीवन समूहाला शुभेच्छा देते। थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज खऱ्या अर्थाने अहिल्यानगर येथे खूप आनंदाची गोष्ट आहे की महिला सबलीकरण या विषयावरती आपण जे अभियानासंदर्भात काम करत आहोत, त्यांनी बहुतांश महिला भगिनींना एक रोजगाराची एक उत्तम संधी मिळाली आहे आणि त्या संधीतनं त्यांचं साधारणतः सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरीकरण हे खऱ्या अर्थाने होताना दिसत आहे। त्यामुळे मी सर्व भगिनींना अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो की खरंच या अभियानात तुम्ही सामील झालात आणि पुन्हा एकदा जास्तीत जास्त संख्येने सामील होण्याचं आव्हान करतो। धन्यवाद। आज आपल्या अहिल्यानगरमध्ये अहिल्या उद्योग केंद्र स्थापन झालेलं आहे। सौ सुनीताताई मोडक यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं व महिला सबलीकरणासाठी हा मोठा हातभार लावलेला आहे। तर नक्कीच अहिल्यानगर येथील बहुतांश महिलांना याचा फायदा होणार आहे आणि आपण हे केंद्र भूषणनगर केडगाव इथे चालू केलेलं आहे।